राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी शहर भाजपा आणि ओबीसी मोर्चा यांनी केली आहे। मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी या मागणीचे निवेदन सादर केले। राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण टिकविण्याकरिता अध्यादेश काढून सरकार ओबीसी समाजासोबत आहे असा देखावा केला। सदर अध्यादेश सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही अशी शंका संपूर्ण ओबीसी समाजात होती, कारण सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या 2 वर्षापासून ओबीसींचा एम्पिरिकल डेटा गोळा करण्याकरिता आयोग गठीत केला नाही, परंतु कोणतेही अधिकार आयोगाला दिले नाही। त्यामुळे एम्पिरिकल डेटा गोळा करण्याकरिता आयोगाला एजन्सी नियुक्त करता आली नाही। परिणामी सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित एम्पिरिकल डेटा गोळा करण्याकरिता राज्य सरकारकडून कोणतीही कार्यवाही केली नाही। सर्वोच्च न्यायालयाने एम्पिरिकल डेटा नसल्यामुळे सरकारने काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती दिली। ओबीसी समाजाला केवळ मूर्ख बनविण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढलेला होता असा आरोपही भारतीय जनता पार्टीने केला आहे। 6 डिसेंबर 2021 रोजी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली। त्याचबरोबर जोपर्यंत राज्य सरकार ओबीसींचा डेटा उपलब्ध करून देत नाही तोवर आगामी होऊ घातलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे। परंतु आता ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत महाराष्ट्रातील ओबीसी गप्प बसणार नाही। त्यामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळे पावेतो राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये, अन्यथा भारतीय जनता पार्टी व ओबीसी मोर्चा या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही शहर भाजपाने दिला आहे। ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सुप्रीम कोर्टाने स्टे केला। ज्यावेळी हा अध्यादेश काढण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती त्याचवेळी देवेंद्रजींनी त्यांना सांगितलं होतं अध्यादेश काढायला आमचा विरोध नाही, परंतु हा अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात स्टे होऊ शकतो। याच्यासोबत ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे सरकारला, म्हणजे आयोगाचं गठन आणि त्याला पैसे देणं आणि एम्पिरिकल डाटा तयार करण्याच्या दृष्टीने तयारी करणं, या दोन्ही गोष्टी सरकारने न करता सुप्रीम कोर्टात गेलं। त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारच्या थोबाडीत सुप्रीम कोर्टाने लगावली आहे आणि ओबीसी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे असं चित्र स्पष्ट होते आहे की हे सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात ओबीसीवर जाणून बुजून अन्याय करते आहे, पण भारतीय जनता पार्टी हा अन्याय होऊ देणार नाही। या अन्यायाच्या विरोधात सातत्याने संघर्ष करेल, म्हणून आज आम्ही कलेक्टर मॅडमला निवेदन दिला। याच्यासाठी पुढे निदर्शनं, आंदोलन, मोर्चे हे सगळे विषय केले जातील आणि प्रदेशाकडनं देवेंद्रजीकडनं जो निर्देश येईल, जो निर्णय महाराष्ट्र प्रदेश भाजपा घेईल तो आम्ही त्याचं पालन करू। शहराध्यक्ष किरण पातुरकर, महापौर चेतन गावंडे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर इत्यादीसह भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रदीप इंगोलेसह अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।